कधी विचार केलाय की आठवड्याच्या शेवटी येणारी सकाळ अशी काही असू शकते? यश, मिहिर, अद्विक आणि एक कॅप्टन मॅच. आपटी रिव्हर जसा आपटी बॉम्ब असतो तसा आपटी रिव्हर. झाड पडलंय. जय महाराष्ट्र मित्रांनो, सकाळचे वाजले 8. इतकं मस्त वाटतंय. कधी विचार केलाय की आठवड्याच्या शेवटी येणारी सकाळ अशी काही असू शकते? नाही ना. आज बघा आपल्यासोबत आहे यश, मिहिर, अद्विक. अद्वैत की अद्विक? हा भाऊ नवीन भेटला आज आपल्याला आपल्या व्हिडिओमध्ये. पहिल्यांदा त्याचं काय म्हणता स्वागत करूया आपण आणि पुढे जाऊया. चला. तर खूप सारं चांगला चालू होता हप्ता आणि कामं वगैरे झाले सगळे. त्यानुसारच मग आता काहीतरी प्लॅन करावा आणि कॅप्टन मॅडमने प्लॅन बनवला आणि मी आजपर्यंत कुठल्या प्लॅनला नकार दिलेला नाही आजपर्यंत तरी, जेव्हापासून जॉईन झालो तसा मी आजही नकार दिला नाही. आम्ही फक्त किती लोक झालो आपण? 5-6. आज आम्ही फक्त 6 जण आहोत. कधी कधी आम्ही 16 असतो, कधी कधी आम्ही 26 असतो आणि कधी कधी आम्ही 6 असतो. तर आज आम्ही जरी 6 आहे आणि निघालोय आम्ही. बघून घ्या तुम्ही रस्ता. दोघं साईडने पाणी आहे आणि पाण्याच्या मधोमध हा रस्ता बघू शकतो. आणि कॅप्टन मॅडम. एकदम दुष्काळ पडला त्याच्यानंतर दिसली डायरेक्ट. कोणती रिव्हर आहे? आपटी रिव्हर. आपटी रिव्हर जसा आपटी बॉम्ब असतो तसा आपटी रिव्हर. जाऊन आपण कुठे तू गेलेला आहे तिथे? थोड्या दिवसांनी इथे ब्रिज बांधणार आहेत इथून तिथे जायला. पण हा डॅम आहे. इथून तिथे जायला ब्रिज बांधणार आहे फक्त हिच्यासाठी. फोटो काढतो ना, थांब ना. काय चाललं मी? एकदम मस्त. ऑफिस काय म्हणतो? चालू पहिल्यासारखं सुट्ट्या नाही. आहे मिहिर. याला आम्ही मागच्या वर्षी शिवनेरीला गेलो होतो तेव्हा पहिल्यांदा भेटलो होतो. मागच्या वर्षी का याच वर्षी? मागच्या वर्षी गेलो 25 मध्येच गेलो होतो. नाही, 24 ला गेलेलो. 1 year कम्प्लीट झालं ना. का बोलतो? मागच्या वर्षी आम्ही शिवनेरीला गेलेलो तेव्हा मिहिरला भेटलो आणि त्याच्यानंतर डायरेक्ट आज भेटलो. असा अजून एक होता. लास्ट टाइम महेश दाखवला मी तुम्हाला, त्यालाही मला 1 वर्ष झालं होतं भेटून आणि यावेळेस मिहिर भेटला. खूप चांगला मुलगा आहे, गुणी आहे. ठाण्याला भेटेल तुम्हाला. ठाण्याला भेटेल तुम्हाला. बॉईज कम ऑन. दर पकड. तर मित्रांनो, विषय असा आहे की जसं तुम्हाला बोललो मी, सकाळी इथे एवढी छान होते. तर अशी सकाळ तुम्हाला भोगण्यासाठी कुठे जास्त दूर जायची गरज नाही. आम्ही आहे अंबरनाथमध्ये. अंबरनाथ हेच आपलं डोंबिवली बदलापूरच्या लाईनवरचं इतकं छान दृश्य आहे. बघून घ्या. दाखव जरा मित्रांनो. आणि या साईडला पण बघा. इकडे पण दाखव. असं एक छोटासा हा इकडे घ्या. आता माझ्याकडे हा छोटासा बंधारा आहे आणि इतका सुंदर आहे म्हणजे कोणी या, बसा इथे, बघा, अनुभव घ्या निसर्गाचा सुंदर आणि मजा करा. त्यातले अजून पुढे स्टेप बाय स्टेप आजचे स्पॉट बाकी आहे. फिरायला आलो आपण बदलापूरला अक्षयला भेटायला. अक्षय भेटतो का नाही बघू बदलापूरला. फाउंटेन डिओ डॅरकी. कोणता डॅम आहे? आपटी डॅम.
माझ्यावर मोठा रिझर्वॉयर नाही का असा एकदम मोठा. आता याला आपण बंधारा म्हणू शकतो. एक प्रोजेक्ट तर त्या साईडने आतमध्ये तिकडे एंट्री नाही बघा. हा हा तो आत्ता रस्ते जांभूळकर. नाही जांभूळकर गाव आहे. आपण आता येतो ना तो स्टार्टिंगला एक हा, gate हा. आहे. त्या गेटवर दुसरा प्रोजेक्ट तो मोठा आहे. तिकडे मोठा आहे. मग तिथं गेट वगैरे असेल. तिकडे एंट्री नाही. हा हा छोटा बंधारा आहे. स्ट्रगल बघा मित्रांनो. गाडी आली गाडी. गाडी गाडी अरे गाडी आली. इकडे ब्रिज नाही का? हा? इकडे ब्रिज नाही का? मग हाच ब्रिज. तू किती वेळा आला इथे? हा तर थर्ड टाइम तिसऱ्यांदा आला. तुला कोणी दाखवलं तसं? पहिल्यांदा कोणासोबत आला? दुसऱ्यांदा कोणासोबत आला? दुसऱ्यांदा मी दुसऱ्यांदा कोणासोबत आला? मित्रांबरोबर आलेलो. मित्रांबरोबर. आणि तिसऱ्यांदा मैत्रिणी बरोबर. तुमच्या बरोबर आलोय आता. हे तर चौथ्यांदा झालं ना. तिसऱ्यांदा आहे. हे. तिकडच्या साईडला बगळे बसलेले. इकडे वरती जागा आहे. तो फिशिंग करतोय, मासेमारी. जाऊचा थोडासा फोटो काढून घेतो मी मित्रांनो. तुम्ही बघा. नाही त्याच्यात व्हिडिओ चालू आहे. दिसतोय का पण? पूर्ण नाही येणार का फोटो? तुला खाली जावं लागेल. पूर्ण काढायचं मग तू तिकडे उभा राहा जा तिकडे. येईल पूर्ण. छान मयुरी की पिटअप. हा आवडलं डायरेक्ट मला. लांबून ना हा. तू काय एवढं झूम मध्ये घेतो? एवढं झूम मध्ये नाही घ्यायचं यार. ठीक आहे सर, चालेल. नीर आमचा काय ना दोघांचा. इकडे दिसत नाही त्याला. फोटो सेशन. मागे जा रे दोघं. मागे जा ना. पहिले असं काय नाही. ही इकडे बघ. कमरेवर हात नको ठेव, खांद्यावर ठेव. सवय झाली आहे ना तेव्हा. मित्रांनो तुम्ही बघू शकता इकडे हे पाणी म्हणजे हे पत्ते असे हे कचरा हे सगळं असं इथून पडतं आणि इकडे असं साचतं. आणि ते साचल्यानंतर इथून छोटे छोटे असे बुकेज केलेले ज्याच्याद्वारे इथून पाणी बाहेर येतं. आणि ते आपल्याला बघा दिसतंय. तर बघा मी तुम्हाला बोलत होतो ना की इकडून इथून ही जागा केलेली इथून पाणी येतं. इकडून असं इकडे कचरा अडकून जातो. मग हे सगळं येऊन साफ केलं जातं. खूप जुनं बांधकाम आहे, दगडीचं आहे बघा पूर्ण. नो RCC नो सिमेंट, कारण की ते वाहून जातं. आणि बघण्यासारखी गोष्ट अशी की इथे पूर्ण वरपर्यंत पाणी येतं. स्टील हे बांधलेला बांध आणि हे सगळं एवढ्या पाण्याच्या फोर्समध्ये हलत नाहीये. म्हणजे विचार करू शकता दगडीचं काम किती मजबूत असतं. म्हणजे त्याच्यामध्ये सिमेंट यूज केले पण तरीही बघून घ्या. तर मित्रांनो हा व्ह्यू बघू शकता तुम्ही वरच्या साईडने. आपण आता त्या तिथे होतो पट्टीवर आणि त्या पट्टीवरनं आपण इकडे आलो आणि हे ते डॅमचं हे बघू शकता पाणी तुम्ही खाली. तर एकदम छोटासा आणि निसर्गरम्य हा स्पॉट, ही जागा नक्कीच तुम्ही येऊन एक्सप्लोअर करा. आता मी पुढच्या ठिकाणी चाललोय. कुठे चाललोय अजूनही मला माहिती नाही, पण चाललोय. हे लोक घेऊन जात आहे आणि आपण जायचं काम आहे. ठीक आहे, चला भेटूया. मित्रांनो आम्ही इथे थांबलोय आणि का थांबलोय ते बघा तुम्ही. हे मजेचा विषय नाही. झाड पडले बघा. सुद्धा दाखवेल तुम्हाला. कोणामुळे? यशचा धक्का लागला. यश गाडी हळू चालवत जा.
बघा मित्रांनो, झाड तोडायचं काम चालू आहे. हा किरण आणि ती आमची हिरोईन मयुरी. हिरोईन. ए मागे गाडी आहे. बंद कसं करतात? अरे ती गाडीला इथून इधर ओ बाई. तुला गाडी काढावी लागेल. हा चालू चालू. गाडी काढावी लागेल. आता हा मोठा टेम्पो इथून निघतोय, तर आम्ही इथून लवकरच निघणार आहे. मे बी ह्याच्यामुळेच पडलं असेल ते झाड. लेट्स गो. आता हे बघा, इथे पण दिसतंय मोठं पहा. काय आहे हे? ट्रक आहे. ट्रक नाही आहे. ट्रकच बोलतात त्याला. होतं काय ते. इथं तुम्ही आता व्ह्यू बघू शकता, खूप मस्त आहे. ऍक्च्युली इथे अर्ली मॉर्निंग आलेलं बरं आहे. अर्ली मॉर्निंगला मस्त सनराईज होतो आणि सगळीकडे नुसतं धुके धुके असतं. एवढं नुसतं फॉग असतो सगळीकडे. एवढं छान वाटतं ना. खूप मस्त व्ह्यू बघण्यासारखा आहे. सगळ्यांनी आलं पाहिजे आणि इथे स्वच्छता ठेवली पाहिजे सगळीकडे. इथला आजूबाजूचा परिसर पण बघू शकता. हे बघा, गावासारखी वाईब येते बघ, गावासारखी. हा पूर्ण गावासारखी वाईब येते. हा असं टर्निंग काय मस्त वाटतं इकडे. ही आमची हॉर्न वाजवण्याची पद्धत आहे. हे असं हॉर्न मारलं की समजायचं की लाईक आपलीच लोक आलेत आजूबाजूला. बस चला. ह्या एरियात एवढी थंडी आहे, पूर्ण हातपाय असते एकदम जाम होऊन जातात. एवढी थंडी आहे एरियात, बिकॉज इथे पाणी जवळ आहे ना म्हणून. चुप आहे. आता ब्रेक घेतला इथे, तर आम्ही सगळे एक एक आयटम मागवलेत. तर हे आहे कचोरी, ढोकळा. हे ह्या भुक्कडने खाऊन टाकला सगळा. हा ढोकळा आहे. तर आणि हा तिघांना तिकडे पण आहे, सगळ्यांना एक एक ट्राय करायचं होतं. मग ह्या लोकांनी घेतलाय भजी, समोसा, वडापाव. आणि यश येतोय अजून. यश काहीतरी एकदम खूप विचार करतोय सर्वात स्पेशल पहिले मेन्यू तोच घेऊन आला. येतोय. हा. जसं की तुम्ही बघू शकता, आम्ही सगळे इथे येऊन खातोय, पण तो आलेला नाही अजून. आणि सर्वात पहिले तोच तिकडे येऊन उभा राहिला आणि तरी पण तो अजून विचारच करतोय. येतोय, फायनली येतोय, काहीतरी घेऊन येतोय. काय माहित काय म्हणतोय. फायनली हा आलाय, तो 2 डिश घेऊन आलाय. अळूवडी, खांडवी आणि ब्रेड पकोडा. म्हणजे असं ते